आपल्या मुलाला आपल्या वडिलांचं धावा करायला सुद्धा वेळ मिळत नाही महाराज। मुलाला वडिलांचा धावा करायला सुद्धा वेळ मिळत नाही। हा कलियुगाचा प्रादुर्भाव आहे। जर आई गेली वडील गेले, मुलाला फोन केला, बाळा अरे तुझी आई गेली वडील गेले, अंत्यविधीला ये, मुलगा डायरेक्ट सांगतो माझी महत्त्वाची मीटिंग चालू आहे, मी काही येऊ शकत नाही। पाहुणे रावळे कसा तरी विधी उरकून घेतात। 9व्या दिवशी फोन करतात, लेकरा अरे तुझ्या आई वडिलांच्या धाव्याला तू अंत्यविधीला आला नाही, कमीत कमी 10व्याला तरी ये। तो मुलगा डायरेक्ट सांगतो 10व्याचा जेवढा काही खर्च होईल ना तेवढा सगळा खर्च माझ्या नावे पाठवून द्या, पण मला काही यायला वेळ। ब्राह्मण बुवा म्हणतात अरे बाबा सगळं आम्ही करून घेऊ, पण कमीत कमी टक्कल करायला तर तुला ठेवावं लागन। हल्ली प्रसंग असे निर्माण झाले महाराज, आम्ही आमच्या वडिलांचा धावा सुद्धा उक्ता द्यायला लागलो। आम्हाला आमच्या वडिलांचा धावा करायला वेळ नाही, वेळेअभावी 3ऱ्या दिवशी आम्ही आमच्या वडिलांचा धावा उरकून घेतो। अरे ज्या वडिलांनी आम्हाला चांगले संस्कार दिले, ज्या वडिलांनी समाजामध्ये जगण्याचे संस्कार दिले, ज्या वडिलांमुळे आज आम्हाला मान सन्मान समाजामध्ये भरपूर आहे, त्या वडिलांचे आमच्यावरती अनंत कोटी उपकार। कुळामध्ये बाप हाची विचार करा, हाची विचार करा, भव सिंधू पार धरा संतांची मुखी नाम हो राती, आजा मिळा पापराशी, आजा मिळा पापराशी, पार पावविले त्यासी, धरा संतांची संगती, मुखी नाम हो राती, मुखी नाम हो राती। विठाल जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे गाथा तुझा पायरीशी सदा नम्र माथा, नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले, जिथे वेद ओवी सवे वेद झाले, तुझ्या शब्द शब्दात सायुजनाथा, तुझा पायरीशी सदा नम्र माथा, तुझ्या मंदिरी आर्त जीवास मुक्ती, तुझ्या दर्शनी लोक स्वानंदू घेती, श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, दुसरे चरण
विस्तरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जियो धरार्थावतारम कलाकांकतेजो धिकामोदिवक्त्रम खलानीशवादा पणोदारदक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या कराहाची विचार तरा भव सिंधू पार धरा संतांची संगती मुखी नाम हो राती। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी भगवत चिंतना करिता कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानी यांचे राजे योग्यांची माऊली साधकाचे मायबाप वैष्णवांग्रणी भगवान श्री ज्ञानोबराया राजे आमच्या गळ्यामध्ये माळ आणि हातामध्ये टाळ असणं हा आमचा परमार्थ आहे, परंतु तुमच्या हातामध्ये तलवार आणि ढाल असणं हा तुमचा परमार्थ आहे असा उपदेश छत्रपती शिवबाराजांना करणारे भगवान श्री तुकोबाराया आदी करून सकल संतांची चरण वंदना करून सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोट अखिल गुणनिधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे असणारे अत्यंत लाडके लढीवाळ भक्त हीन कुळामध्ये जन्म झाला तरीही आपल्या वारकरी संप्रदायाची भगवी पताका ज्यांनी गगनभर फडकवली असे अधिकार संपन्न श्री संत सेना महाराज यांचा गोड आणि चिंतनीय अवघ्या 4 चरणाचा मनुष्य जीवाला उपदेश करणारा अभंग आज आपण कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला। विठ्ठल या अभंगाच्या माध्यमातून सेना महाराज आपल्याला उपदेश करतात। बाबा रे, मनुष्य देह प्राप्त झाल्याच्या नंतर माणसानं प्रत्येक क्षणाक्षणाचा विचार करायचा। बरं ताई, विचार करायचा पण नेमका कुठला विचार करायचा? पुण्य कर्म करून भगवत भक्ती करून मी हा संसार रूपी माया जाळ कशा पद्धतीनं तरून जाईल हा विचार संसारामध्ये आल्याच्या नंतर करायचा। ताई, संसार तरून जायचा म्हटलं की भगवंताचं नामस्मरण लागेल आणि आम्ही तर संसारिक माणसं आहोत, रात्रंदिवस आम्ही देवाचं भजन करू शकत नाही। पण असं म्हणतात की एखाद्या पाप्यानं सुद्धा देवाचं नामस्मरण करावं आणि त्यानं कितीही पाप केलं तरी त्याच्या पापाचा सर्वनाश हा भगवंताच्या नामस्मरणानं होतो। आम्हाला असं एखादं उदाहरण सांगा, एखाद्या पाप्यानं देवाचं भजन केलं आणि हा संसार रूपी मायाजाळ तो तरुण गेला। उदाहरण सांगितलं, सत्य मानारे सकळ उद्धरिला अजामिळा महापातकी चांडाळा नामासाठी आपोलिया। अजामिळासारखा चांडाळ माणूस भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर संसार रूपी मायाजाळ तरून जाऊ शकतो, तर आम्ही तर चांगली माणसं आहोत, पुण्यवान माणसं आहोत। संसारामध्ये जन्माला आल्याच्या नंतर जी धुंदी आपल्या डोळ्यामध्ये आहे, धुंदी इथं धुरे शब्द वापरला। धुरे या शब्दाचा अर्थ आहे धुंदी। आपण 40च्या नंतर वेगळ्या धुंदीमध्ये जीवन जगतो, अभिमानानं जीवन आम्ही जगतो, परंतु ती धुंदी डोळ्यातून काढून टाका आणि आपला देह नाशिवंत आहे, नासका आहे, कुचका आहे। या आयुष्याचं कल्याण कशामध्ये आहे याचा विचार मात्र प्रत्येक क्षणाक्षणाला करा। विठ्ठल आपल्या अभंगाचा सरळ सरळ धावता भावार्थ तुमच्या समोर मांडला। कार्यक्रमाचं आयोजन काय, कार्यक्रमाचं नियोजन काय जरी सर्वांना ज्ञात असलं तरी अगदी अल्पसा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे। तर परात्पर परमेश्वर परम राज्य परम रसिक भक्त वांछल कल्पतरू भक्त वांछल दीनबंधू
भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि त्याच्या सत्तेनं चाललेलं हे विश्व. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चालिता. वृक्षाची पान हाली ज्याची सत्ता, एवढा ज्या भगवान परमात्म्याचा अधिकार आहे त्याच्या या मृत्यू लोकामध्ये आम्ही जन्माला आलेली माणसं. मनुष्य देहाचा एक स्वभाव सांगितला, ज्या पद्धतीनं आंबा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, आंबा तुम्ही काचेच्या भांड्यामध्ये ठेवा, कपाटामध्ये ठेवा, जसा त्या आंब्याचा स्वभाव आहे नासका, कितीही जपून ठेवलं तरी तो आंबा नासला जातो, अगदी त्याच पद्धतीनं या देहाचा स्वभाव सांगितला. या देहाचा स्वभाव हा नासका आहे, कुचका आहे, हा देह नाशिवंत आहे. एक ना एक दिवस हे मृत्यूलोक सोडता आपण इथून जाणार आहोत. पशु असो, प्राणी असो, वृक्ष असो अथवा मनुष्य देह असो, उत्पत्ती स्थिती आणि लय हे जगाचे नियम सांगितले गेले. परंतु मी आवर्जून उल्लेख करत असते बघा, जन्माला सगळे येतात, मरायचंही सगळ्यांना. आता मी सुद्धा अगदी कीर्तन संपेपर्यंत इथं ठणठणीत उभी राहते का नाही, का अर्ध्यातूनच जावं लागते, सांगता येते का? खुशाल हा म्हणतात सगळे. म्हणजे आता हे उगा मी तुमचंच सांगते, तुम्हाला राग येऊ नये म्हणून माझ्यावरती घेऊन सांगते. मी मरणार आणि तुम्ही काय लय अमृत पिऊन आले का? आपल्यातला प्रत्येक माणूस अगदी कीर्तन संपेपर्यंत इथे ठणठणीत बसून राहतोय की नाही, का अर्ध्यातूनच आपल्याला जावं लागतंय. सत्ता सगळी भगवान परमात्म्याची आहे, पण जन्माला आल्याच्या नंतर माणूस जीवन जगला कसा आणि त्यानं यथोचित कर्म आयुष्यामध्ये केलं कसं, स्वतःचं प्रारब्ध त्यानं बदललं कसं, याचा सारासार विचार आपल्याला आजच्या अभंगामध्ये करायचा आहे. महाराज, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, परंतु सज्जनाचं मरण बघावं. मी आवर्जून सांगत असते, जो माणूस या मृत्यू लोकामध्ये चांगलं जीवन जगत असतो, एखाद्याचं सदैव कल्याण व्हावं अशी ज्याची भावना असते ना महाराज, त्या माणसाला मरण मात्र फार सुंदर येत असतं गड्या, फार चांगलं मरण येत असतं. वास्तविक बारकाईनं विचार केला, आज नवरात्राचा पर्व काळ आहे, आजची 3री माळ आहे. आजचा रंग कोणता आहे? तेवढं लक्षात राहतं महाराज, आमच्या बुक्क लक्षात राहतं. परंतु कीर्तनात बसल्यावर डोक्यावर पदर घ्यावा लागतो हे आमच्या लक्षात राहत नाही. असू दे, आता ना घेऊ. विठ्ठल या नवरात्राच्या पर्व काळामध्ये ज्या ज्यावेळी धर्मावरती ग्लानी आली, संत महात्म्यांना त्रास झाला, सज्जनाला त्रास झाला, त्यावेळी भगवान परमात्म्यानं कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये या मृत्यू लोकामध्ये अवतार धारण केला. पण भगवंतालाही स्वतःचं अवतार कार्य संपवावं लागलं, संतांनाही जावं लागलं, देवालाही जावं लागलं, आणि आपल्याला मोजकं 100 वर्षाचं आयुष्य मिळालं, आपल्यालाही जायचंय. परंतु ज्यावेळी या कार्यक्रमाची पत्रिका मला आली, मला दुःख नाही झालं, मला आनंद वाटला. कारण महाराज, एवढ्या नवरात्राच्या सुवर्ण पर्व काळामध्ये ज्या व्यक्तीचं वर्षश्राद्ध येत असेल ती व्यक्ती खरंच पुण्यवान असेल गड्या, खरंच पुण्यवान असेल. गेल्या 1 वर्षापूर्वी वैकुंठवासी प्रकाश राघोजी भापकर या बाबांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. वास्तविक विचार केला, भापकर परिवारावरती जे दुःख कोसळलं हे दुःख न पचणारं आहे. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये या 3 गोष्टी कधी घडू नये बाबा. भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. नवीन लग्न झाल्याच्या नंतर एखाद्या पत्नीच्या आयुष्यातून पती जाऊ नये, पतीच्या आयुष्यातून पत्नी जाऊ नये, हे दुःख फार मोठं असतं. दुसरं दुःख जे ज्ञानोबारायांनी आयुष्यामध्ये भोगलं, बालपणी आपले आई वडील आपल्याला कधी सोडून जाऊ नये. आणि जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठं दुःख सांगितलं, आपल्या वयोवृद्ध आई वडिलांच्या डोळ्या देखत त्यांचा तरणा बाण मुलगा त्यांना कधी सोडून जाऊ नये. एवढे 3ही दुःख या भापकर परिवाराच्या कुटुंबावरती कोसळले. दुःख हे न पचणारं आहे. कारण कोणत्याच आईवडिलांना वाटत नाही की आमच्या अगोदर आमचं लेकरू जावं. हाडाचं काढं रक्ताचं पाणी करून जो बाप, जी आई आपल्या लेकराला लहानपणापासून सांभाळते महाराज, त्या आईवडिलांना वाटणार नाही आमचं लेकरू आमच्या अगोदर जावं. एवढं मोठं दुःख या परिवारावरती कोसळलं. त्यामध्ये त्यांचे वडील आदरणीय श्री राघोजी शंकर भापकर, त्यांच्या आई सौभाग्यवती पारुबाई राघोजी भापकर, त्याचबरोबर त्यांचे भाऊ असतील, त्यांच्या बहिणी असतील, त्याचबरोबर त्यांची पत्नी गंगा भागीरथी
मंदाबाई प्रकाश भापकर. पती पत्नीचं हे नातं असं आहे, संसार रूपी मायाजाळाच्या गाडीचे 2 चाकं म्हणजे एक पत्नी आणि एक पती आहे महाराज. या संसार रूपी मायाजाळाच्या गाडीच्या एक चाक जरी व्यवस्थित नसेल, एक चाक जरी पंक्चर झालं ना महाराज, तर अगदी पांगळा खेळ उभा राहतो, अगदी पांगळा खेळ उभा राहतो. आणि आवर्जून उल्लेख करत असते मी, माणसाला आयुष्यामध्ये 2दा प्रेम होतं बघा. बारीक आहे का? ज्यावेळी माणूस तरुण असतो, तरुण वयामध्ये माणसाला एकदा प्रेम होतं. ज्यावेळी आपण संसाराला लागतो त्यावेळी प्रेमाचा विसर आपल्याला थोडक्यात पडतो. पण ज्यावेळी आपली लेकरं बाळं आपल्याला घराच्या बाहेर हाकलून देतात, सुना आपल्याकडे लक्ष देत नाही, नातवंड आपल्याला नावं ठेवायला लागतात, त्यावेळी आश्रय असतो तो पतीचा आणि पत्नीचा. म्हातारपणी आपल्या पती पत्नीची किंमत एकमेकांना कळत असते. माझं काय अजून झालं नाही त्याच्यामुळे आपल्याला काय अनुभव नाही, परंतु ज्यांचे झालेले आहेत त्यांना अनुभव आहे. म्हातारपणी पती पत्नी एकमेकांच्या सोबत असतात महाराज. आणि पती गेल्याच्या नंतर सौभाग्याचं जे लेणं असतं, सौभाग्य राहत नाही महाराज. ज्यावेळी मकर संक्रांतीचा सण येतो आणि मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशी सगळ्या बायांनी मेकअप करावा, नटावं, थटावं, कपाळभर कुंकू लावावं, गळ्यामध्ये दागिने घालावे. पण माय माऊल्या हो, जिच्या आयुष्यातून पती गेले ना, तिला हे सगळे सण सगळं असून नसल्यासारखं वाटतं, सगळं असून नसल्यासारखं वाटतं. कारण पत्नीच्या आयुष्याचा खरा सार म्हणजे तिचे पती आहेत. आणि पती पत्नी सुखात सगळे नाते तुमच्या सोबत असतील महाराज, परंतु दुःखामध्ये तुमच्या पाठीशी ठामपणे उभी असते ती तुमची अर्धांगिनी. पत्नीला पूर्णांगिनी म्हटलं नाही बरं का, पत्नीला अर्धांगिनी म्हटलंय. म्हणून पुरुष वर्ग आपल्या पत्नीला कुठली गोष्ट सांगायची असेल तर ती अर्धीच सांगत जा, पूर्ण सांगत जाऊ नका, कारण तिला अर्धांगिनी म्हटलंय, पूर्णांगिनी म्हटलं नाही. हे नाते असतात महाराज. नाते आयुष्यातून निघून गेले तरी माणसं निघून जातात, परंतु त्यांच्या आठवणी मात्र जिवंत राहतात. त्यांचा एक मुलगा आणि सगळ्यात मोठं दुःख ज्यांच्यावरती कोसळतं महाराज, मी आवर्जून सांगत असते, या जगाच्या पाठीवरती निस्वार्थपणे प्रेम करणारं नातं एक बापाचं आणि एका मुलीचं. ज्यावेळी घरात आई वडिलांचे भांडणं झाले, मुलगी 5वीला शाळेत जाते, मुलगी शाळेतून घरी आली, आईला पहिला प्रश्न विचारते, आई माझे बाबा कुठे आहेत? आईनं भांडे आपटले, तिला कळालं यांचं काहीतरी बिनसलं. शाळेतून घरी आल्याच्या नंतर पहिला प्रश्न विचारला, आई माझे बाबा कुठे आहेत? आईनं काहीच उत्तर दिलं नाही. आईनं 7 वाजता स्वयंपाक केला, आई जेवली आणि झोपली. परंतु जोपर्यंत बाप घरी शेतातून येत नाही ना, तोपर्यंत मुलगी जेवत करत नाही महाराज, जेवण करत नाही. वडील 9 वाजता घरी आले, अंथरून टाकलं आणि वडील झोपी गेले. परंतु वडील झोपी गेल्याच्या नंतर एका मुलीनं उठावं, किचनमध्ये जावं, भाजी पोळी वरण भात काय असेल ते पात्र घ्यावं, आपल्या वडिलांच्या समोर न्यावं, पहिला घास घ्यावा, वडिलांच्या मुखात घालावा बाबा. आणि एका मुलीनं वडिलांना समजून सांगावं, बाबा आईचा स्वभाव आहे तसा, आई रागवते, आई चिडते, तिचं बोलणं तुम्ही मनावरती घेऊ नका. बाबा तुम्ही जेवले नाही सकाळपासून, तुम्ही जेवले नाही तर मी सुद्धा जेवणार नाही बरं का. स्वतःच्या हातानं मुलीनं बापाला जेव घालावं. बाबा डोकं दुखतं का हो तुमचं? झेंडूबामची बाटली आणावी, आपल्या बापाच्या डोक्याला लावावी. ढसा ढसा बाप रडत असतो महाराज. त्या बाळाकडे बघतो आणि म्हणतो, बाळा अगं आतापर्यंत माझ्यावरती एवढं प्रेम फक्त माझ्या आईनं केलं ग, माझी आई गेल्याच्या नंतर माझ्यावरती एवढं प्रेम बाळा फक्त तूच केलं. या काकांच्या पश्चात त्यांच्या 2ही मुली, जोपर्यंत माहेरचा उंबरठा आई वडील आहेत तोपर्यंत माहेरचा उंबरठा तुमच्यासाठी आहे गड्या. बापाचं लेकीचं एवढं नातं असतं महाराज. पर्वतासारखा पहाड रडला पार्वती मातेला वाट लावताना, जनकासारखा विदेही माणूस रडला सीता मातेला वाट लावताना. आपली मुलगी भागीरथीसाठी तुकोबराया वैकुंठावरून इथं आले. हे बापाचं आणि लेकीचं नातं आहे महाराज, जगाच्या पाठीवरचं निस्वार्थपणाचं नातं. परंतु एवढं दुःख या कुटुंबावरती कोसळलं. परंतु ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी एकच प्रार्थना करेल, हे देवा हे परमेश्वरा, माझ्या कीर्तन सांगण्यातून
तुम्हा सर्वांच्या श्रवण भक्तीतून आज जेवढं पुण्य या ठिकाणी एकत्रित होईल तेवढं सगळं पुण्य गेलेल्या जीवात्म्याच्या नावे पाठवून आता जी गती या बाबांना दिली आहे त्यापेक्षाही उच्च असणारी गती देऊन तुझ्या चरण रविंदावरती याला अर्पण करून घे। त्या निमित्तानं माझ्याकडे आलेली ही हरी कीर्तन रूपी सेवा, ताट बसा, फ्रेश बसा आणि सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका। विठ्ठल कारण हल्ली कलियुगाच्या प्रादुर्भावामध्ये आम्ही बऱ्याचदा बघतो आपल्या मुलाला आपल्या वडिलांचं दावा करायला सुद्धा वेळ मिळत नाही। महाराज, मुलाला वडिलांचा दावा करायला सुद्धा वेळ मिळत नाही, हा कलियुगाचा प्रादुर्भाव आहे। जर आई गेली वडील गेले, मुलाला फोन केला, बाळा अरे तुझी आई गेली वडील गेले अंत्यविधीला ये, मुलगा डायरेक्ट सांगतो माझी महत्त्वाची मीटिंग चालू आहे, मी काही येऊ शकत नाही। पाहुणे रावळे कसा तरी विधी उरकून घेतात, 9व्या दिवशी फोन करतात, लेकरा अरे तुझ्या आई वडिलांच्या दाव्याला तू अंत्यविधीला आला नाही, कमीत कमी 10व्याला तरी ये। तो मुलगा डायरेक्ट सांगतो 10व्याचा जेवढा काही खर्च होईल ना तेवढा सगळा खर्च माझ्या नावे पाठवून द्या, पण मला काही यायला वेळ। ब्राह्मण बुवा म्हणतात अरे बाबा सगळं आम्ही करून घेऊ, पण कमीत कमी टक्कल करायला तर तुला ठेवावं लागन। हल्ली प्रसंग असे निर्माण झाले महाराज, आम्ही आमच्या वडिलांचा दावा सुद्धा उक्ता द्यायला लागलो, आम्हाला आमच्या वडिलांचा दावा करायला वेळ नाही, वेळेअभावी 3ऱ्या दिवशी आम्ही आमच्या वडिलांचा दावा उरकून घेतो। अरे ज्या वडिलांनी आम्हाला चांगले संस्कार दिले, ज्या वडिलांनी समाजामध्ये जगण्याचे संस्कार दिले, ज्या वडिलांमुळे आज आम्हाला मान सन्मान समाजामध्ये भरपूर आहे, त्या वडिलांचे आमच्यावरती अनंत कोटी उपकार। कुळामध्ये बाप असावा, कुळामध्ये बाप कसा असावा, जगी ऐसा बाप भाष मुक्ती सजावा, पोटा येता हरले पापा, ज्ञानदेवा माय बापा। विठ्ठल पंत आणि आई रखुमाई सारखे माता पिता आमच्या आयुष्यामध्ये असावे। ज्ञानोबारायांनी, निवृत्तीनाथांनी, सोपान काकांनी, आदिशक्ती मुक्ताईनं चांगल्या मात्या पित्यांच्या पोटी जन्म घेतला, त्यांच्या आयुष्यातलं सगळं पाप नाहीसं झालं का? मुळी बाप होता ज्ञानी, परी आम्ही लागलो ध्यानी। विठ्ठल पंत फार हुशार होते, चाणाक्ष होते आणि त्यांच्या अभ्यासामुळे ज्ञानोबाराया, आदिशक्ती मुक्ताई सगळे घडले। घरामध्ये बापाचं असणं जगाच्या पाठीवरती फार महत्त्वाचं आहे। एक लाखातलं वाक्य एक बोलून जाईल महाराज, बापाची संपत्ती असणं गरजेचं नाही हो, बाप असणं गरजेचं आहे। कारण ज्याच्या मस्तकावरती वडिलांचा हात आहे, वडिलांचं छत्र आहे, त्याच्या घरामध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता नसते। बापाचं काही असणं गरजेचं नाही, आपला बाप असणं गरजेचं आहे। आणि ज्यावेळी बाप आपला निघून जातो ना, सगळी माणसं तुमच्या जवळ येतील, रडू नको मी तुझ्या वडिलांसारखा आहे बाबा, पण वडिलांसारखे सगळे होतात पण वडील होऊ शकत नाही। या वडिलांचं वर्षश्राद्ध, यांच्या मुलाचं कौतुक करावं तेवढं कमी। तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिताती तया कुळा। ज्या पुत्रानं आपल्या आई वडिलांचं वर्षश्राद्ध केलं त्या पुत्राला सगळे पूर्वजवरून आशीर्वाद देतात। मग बरेच जण म्हणतात ताई आमच्या घरी सगळं आहे पण आमच्या घरात काही सुखच नांदत नाही। मग माणसं चॅप्टर जन्माला आले, ब्राह्मण बुवाकडे जातात, आमच्या घरी सुख नाही। ब्राह्मण बुवा म्हणतात तुमच्या कुळाला पितृदोष आहे, तुमच्या घराला पितृदोष आहे। माणसं इतके चॅप्टर निघाले महाराज, गयेला जाऊन पिंडदान करणार, नाशिकला जाऊन शांती करणार, पण हे सगळं करण्यापेक्षा आपल्या वडिलांचं वर्षश्राद्ध करणं फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे। आणि एवढा मोठा सोहळा या कुटुंबानं आयोजित केला, त्यानिमित्तानं माझ्याकडे आलेली हरी कीर्तन रूपी सेवा आणि आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग हा सेना महाराजांचा आहे। वेळ माझ्याकडे कमी आहे, परंतु अभंगाचा सारासार भावार्थ तुमच्यासमोर मांडून जाईल। आजचा अभंग हा सेना महाराजांचा आहे। महाराज आपलं काम करता करता परमार्थ करता येतो, हे सेना महाराजांनी आपल्याला दाखवून दिलं। न्हावी समाजामध्ये जन्म झाला पण परमार्थ कसा केला? आम्ही वारीक वारीक वारीक, 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 करू हजाम
का स्वतःचं काम करता करता आपल्याला परमार्थ करता येतो हे सेना महाराजांनी आपल्याला दाखवून दिलं। आणि आजच्या अभंगामध्ये जीवाला उपदेश केला, बाबा तुम्ही विचार करा, आम्ही संसारिक माणसं, आमचा विचार कसला असणार? कांद्याचे आले की बटाट्यात घालायचे, बटाट्याचे आले की लसणात घालायचे, हे आमचे विचार महाराज। काही विचार आयुष्यामध्ये असे असतात जे माणसानं जन्मात आल्याच्या नंतर कधी करायचे नाही। अरे माझ्यापासून एखाद्याचं वाईट होईल हा विचार कधी करायचा नाही, पाप करण्याचा विचार कधी माणसानं आयुष्यामध्ये करायचा नाही, चोरी मारी लुटमार करण्याचा विचार कधी आयुष्यात करायचा नाही। थोडक्यात सांगायचं झालं तर नास्तिक विचार आयुष्यामध्ये कधीच करायचे नाही। बाबा एक विचार असा आहे जो एकदा केला रे केला, परत कधीच करायचा नाही। एकदा पहिली बायको घरी आणली रे आणली, दुसरी घरी आणायचा विचार करायचा नाही, कारण दुसरी न करावी बाईल, बंड फजिती होईल, धिंगाणा होईल या बायकोच्या पायी। मनानं सांगणार नाही, तुकोबराय प्रमाण सांगतात, एका पुरुषा दोन नारी, पाप वसे त्याचे घरी। एकदा एका कीर्तनात मी सांगितलं, दुसरी पत्नी केल्याच्या नंतर पाप होतं। एक जण माझ्याकडे आला, ताई तुम्ही म्हणला ना दुसरी केलं पाप होतं, लगेच मी तिसरी घरी आणली, म्हणजे दुसरीनं पाप होतं आणि तिसरीनं का पुण्य होईन का? एक विचार असा आहे जो एकदा केला रे केला, परत कधी करायचा नाही। आणि काही विचार हे असे असतात महाराज जे सदैव करायचे असतात। ज्या संसारात आम्ही जन्माला आलो ना, तो संसार कसा आहे? अरे संसार संसार दोन जीवाचा विचार, इथे सुखाला नकार आणि दुःखाला होकार। अरे हा संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर, असा आमचा संसार आहे। संसारामध्ये महाराज विसंगती आहे। पत्नी परमार्थिक असेल तर पती परमार्थ करू देत नाही, पती परमार्थिक असेल तर पत्नी परमार्थ करू देत नाही, ही संसारातली विसंगती आहे। उलट सुद्धा असू शकतं, परंतु परमार्थ हा विसंगतीनं, संसार हा विसंगतीनं भरलेला आहे। पण ज्यावेळी जीवाला सुसंगती होते, संत महात्म्यांची संगती होते, त्यावेळी आमचा परमार्थही आणि संसार सुद्धा सफल होत असतो। पण संत महात्मे ज्यावेळी अवतार कार्याला येतात, बारीक आहे का, जीवन आपल्यासारखंच जगतात, सेम आपल्यासारखं जीवन जगतात, फक्त कार्यामध्ये त्यांच्या भिन्नता असते, फार भिन्नता असते। आपलं जीवन महाराज स्वतःच्या स्वार्थाचं असतं, परंतु संत महात्म्यांचं जीवन हे परार्थी असतं, निस्वार्थी असतं। आम्ही जिथं बघाव तिथं निस्ता स्वार्थच बघणार, आम्ही स्वार्थी माणसं महाराज। कलियुगाचा प्रादुर्भाव, आम्ही स्वार्थी माणसं जन्माला आलो, पण देव स्वार्थी माणसाच्या घरी जात नाही। भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं दुर्योधनाचं पंचपक्वानाचं जेवण नाकारलं आणि विदुर काकांच्या घरी कन्या खाण्यासाठी गेले। देव भक्ताकडे आपोआप जात असतात। दुर्योधन एवढा श्रीमंत होता, राजवैभव होतं त्याच्याकडे, परंतु भगवान श्रीकृष्ण परमात्मा उद्धवाला म्हणतात, आपल्याला दुर्योधनाकडे जायचं नाही। कुणाकडे जायचं? उद्धवजी चलो विदुरा घर जावे, चलो विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे। बड़े बड़े मंदिर कौन काम के, बड़े बड़े मंदिर कौन काम के, भाव विभुर नहीं पावे, उद्धवजी चलो विदुरा घर जावे, उद्धवजी चलो विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे। उद्धवजी चलो विदुरा घर जावे, बड़े बड़े मंदिर कौन काम
भाव विभुर नहीं पावे, उद्धवजी चलो विदुरा घर जावे। देव कोणाच्या घरामध्ये जातो? ज्याच्या अंतकरणामध्ये श्रद्धा आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये भाव आहे, देव स्वतः त्यांच्याकडे जात असतो। ज्याच्या अंतकरणामध्ये कुविचार आहेत, एखाद्या घरामध्ये जर एखाद्या वडिलांचे विचार जसे असतील ना महाराज, त्या विचारानं त्याची पुढची पिढी तशी घडत असते बाबा। ज्यावेळी धृतराष्ट्रानं विदुर काकाला प्रश्न केला, विदुर काका विचार सांगते मी, जसे वडिलांचे विचार तसे मुलाचे विचार महाराज। विदुर काका, धृतराष्ट्र विचारतो, विदुर काका अहो जन्मामध्ये असं कुठलं पाप कर्म मी केलं, कुठलं पाप कर्म केलं? माझ्या 100 लेकरापैकी एकही मुलगा जिवंत राहिला नाही आणि त्या पंडुराजाच्या 5 पांडवांपैकी एकाच्या केसालाही धक्का लागला नाही। एक सांगू, ज्याचा मास्टर माइंड भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे ना, त्याच्या चुकून सुद्धा नादी लागायचं नाही का? 100तला एकही वाचला नाही आणि 5 जणांपैकी एकाच्याही केसाला धक्का लागला नाही। मास्टर माइंड भगवान श्रीकृष्ण परमात्मा पाहिजे। भगवंत ज्यांच्याकडून आहे महाराज त्याला कसलं संकट। परंतु विदुर काका हो काय पाप कर्म केलं मी? माझ्या 100 पुत्रापैकी एकही जिवंत राहिला नाही आणि त्या पांडवाचे ते 5 पांडव त्यातला एकालाही काही झालं नाही। त्यावेळी विदुर काका धृतराष्ट्राला एक कथा सांगू लागले। धृतराष्ट्र ऐक, फार पौराणिक कथा आहे। पुराण काळामध्ये बऱ्याच वर्षापूर्वी एक सार्वभौम राजा एका राज्यामध्ये राज्य करायचा। त्या राजाला शिकारी करण्याचा छंद होता, शिकारीला जाणं, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शिकारीला जाणं त्या राजाचा छंद होता। एकदा तो राजा अरण्यामध्ये शिकारीसाठी गेला। भर उन्हाळ्यामध्ये त्याने एका हरणावरती निशाणा लावला। हरण कळतं ना सर्वांना, हरण फार चालाक चतुर। हरणावरती निशाणा लावला, त्या राजाचे 15 बाण फेल गेले, एकही बाण हरणाला लागला नाही। आता ज्यावेळी माणूस सतत एखादी क्रिया करत असेल ना, त्यावेळी जर क्रिया पूर्णत्वाला गेली नाही तर माणसाला चिड येते, राग येतो आणि माणूस रागाच्या भरात बायकुल तरी शिवाय देणं। आपण काय करतो, इकडचं उचल तिकडं आपट, तिकडचं उचल। एका बाईला विचारलं, का आजी तुमच्या घरातून सारखा भांडे आपटायचा आवाज येतो, काय कारण? तिनं सांगितलं, आमचे मालक सारखे माझ्यासोबत भांडत असतात, मी त्यांना उचलून आपटू शकत नाही, पण भांड्यावर त्यांचं नाव आहे म्हणून मी भांडे आपटीते। असं महाराज आमचा राग वेगळा, इकडून उचल तिकडं आपट, तिकडून उचल इकडं आपट, हा आमचा राग। परंतु त्या राजाला ज्यावेळी राग आला तो असा खाली बसला आणि त्यानं खालच्या 2 गारगोट उचलल्या, गारगोट, आणि त्या गारगोट एकमेकाला घर्षण करू लागला। भर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्या घर्षणातून एक अग्नीचा दाह बाहेर आला आणि छोटंसं गवत होतं थोडंसं, तिथं आग लागली तिथं। त्याला वाटलं थोडी आग आहे, विजली जाईल। त्या राजानं घोड्यावरती स्वार व्हावं, आपल्या नगरीकडे तो राजा निघाला। पण राजा नगरीकडे निघाल्याच्या नंतर पाठीमागं वळून बघितलंच नाही, आग विजली का आग वाढत गेली हे बघितलंच नाही त्या राजानं। पण ती आग उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भरभर वाढत चालली आणि अख्खं जंगल त्या आगीनं पेटलं। त्या जंगलामध्ये एका सर्पिणीनं स्वतःच्या 100 पुत्रांना जन्म दिलेला होता। आई 100 पुत्रांना, तिनं 100 पुत्र असे वेटोळे घालून त्याच्यावरती बसली होती, 100 पुत्र। पण ज्यावेळी त्या सर्पिणीने बघितलं, अरे जंगलाला आग लागली, माझ्या जीवाचं काही झालं तरी चालेल पण माझे 100 मुलं वाचले पाहिजे। ती आई होती, सर्पिण होती पण ती एक आई होती महाराज। आणि आईसारखं वात्सल्य, आईसारखं प्रेम, आईसारखा जिव्हाळा आयुष्यामध्ये आपल्याला दुसरं कुणी देऊ शकत नाही हो, कुणी देऊ शकत नाही। आईचं आपल्यावरती एवढं प्रेम महाराज, प्रचंड प्रेम। ती सर्पिण होती पण पिलांवरती प्रेम होतं। स्वतःच्या तोंडानं फुंक मारायला लागली, मी फुंक मारल्याच्या नंतर आग विजली जाईल, पण फुंक मारल्याच्या नंतर उन्हाळ्याच्या दिवसात ती आग अशी वाढत चालली। त्या अग्नीचा एक दाह असा आला, त्या सर्पिणीचे 2ही डोळे गेले। ती सर्पिण अंध झाली। कुठं तरी आसरा शोधत ती सर्पिण एका बिळामध्ये शिरली। 2-3 तास ती त्या बिळामध्ये राहिली आजी, 2-3 तास राहिली। आग विजल्याच्या नंतर ती सर्पिण अशी बाहेर आली बिळातून आणि अंध डोळ्यानं स्वतःच्या स्पर्शानं ती बघायला लागली, अरे माझं एक तरी लेकरू जिवंत असेल, माझं एक तरी लेकरू जिवंत असेल। पण तिच्या स्पर्शानं तिला कळालं, अरे माझ्या 100 पुत्रापैकी एकही जिवंत राहिला नाही। आईची आर्ततेची हाक होती महाराज। आयुष्यामध्ये तुम्ही प्रत्येक गोष्टीला कमी समजा, पण तुमच्या आईच्या पदराला आणि वडिलांच्या छत्रछायेला कधी कमी समजू नका,
कधीच कमी समजू नका. आईच्या पदरात इतकी ताकद आहे ना महाराज. भीम एवढा ताकदवान होता, परंतु कुंती मातेनं स्वतःच्या पदरात त्या भीमाला झेललं होतं. आईच्या पदराची तुलना कधी कुणाशी करू नका, कधीच करू नका. आर्ततेची हाक दिली वरती भगवंताकडे, बघितलं देवा काय पाप कर्म केलं रे देवा, मी अंध झाले, माझा एकही पुत्र जिवंत राहिला नाही. पण ऐक ना देवा, ज्याच्यामुळे या जंगलाला आग लागली असेल तो भले प्राणी असू दे नाहीतर मनुष्य असू दे. आज मी आंधळी झाले, पण ज्याच्यामुळे या जंगलाला आग लागली, पुढच्या जन्मात तो व्यक्ती असेल, तो प्राणी असेल, उपजताची आंधळा जन्माला यावा आणि या जन्मामध्ये मी माझ्या अंध डोळ्यानं स्वतःच्या 100 पुत्रांचा मृत्यू बघितला. ज्याच्यामुळे या जंगलाला आग लागली आणि माझे 100 पुत्र मृत्युमुखी पडले, तो व्यक्ती असू दे नाहीतर प्राणी असू दे, तो सुद्धा स्वतःच्या अंध डोळ्यानं स्वतःच्या 100 पुत्रांचा विनाश बघेल. विदुरजी धृतराष्ट्राला सांगतात, धृतराष्ट्रा हे तू केलेलं कर्म आहे आणि तू केलेलं कर्म हे तुझ्या लेकरांना फेडावं लागलं. जसं बाप कर्म करत असतो ना महाराज, तशी फेड त्याच्या लेकरांना असते. म्हणून आयुष्यामध्ये चांगलं कर्म करा. ज्यानं कर्म चांगलं केलं त्याचं आयुष्य सुद्धा सफल झालं महाराज. कर्म झाले तिची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. पूर्वीच्या काळी जर बापानं कर्म केलं तर त्याची परतफेड त्याच्या मुलाला होती. परंतु महाराज भगवान परमात्म्यानं या सृष्टीमध्ये ते कॉन्ट्रॅक्ट आता ठेवलंच नाही. तुम्ही याच जन्मामध्ये आल्याच्या नंतर कर्म करा आणि त्याची परतफेड सुद्धा तुम्ही याच जन्मामध्ये आल्याच्या नंतर करा. म्हणून कर्म सुद्धा माणसाचं चांगलं असलं पाहिजे आणि चांगलं कर्म करायचं म्हटलं की विचार चांगले पाहिजे. विचार, ज्या माणसाचे विचार चांगले आहेत ना महाराज, तो माणूस विचारानं श्रीमंत आहे बरं का. माणूस धनानं श्रीमंत असण्यापेक्षा माणूस मनानं आणि विचारानं श्रीमंत पाहिजे. अहो धन क्षणिक आहे, आज आहे तर उद्या नाही, परंतु जिवंत आहात, गेल्याच्या नंतर सुद्धा तुमचे विचार हे जगाच्या पाठीवरती आजरामर राहत असतात. ही विचारांची ताकद आहे. म्हणून विचार सुद्धा चांगले करायचे. प्रत्येक संत महात्म्यांनी उपदेश करून सांगितलं, बाबा अरे तुम्ही चांगला विचार करा. पण माणसाचे सुद्धा असे प्रकार पडतात, संतांनी किती ओरडून सांगावं, तुमचं हित याच्यामध्ये आहे, तुमचं हित या गोष्टीमध्ये आहे. काही काही जण ऐकतात, पण ऐकणाऱ्याचे सुद्धा 3 प्रकार पडतात. 3 प्रकार. एक प्रकार आहे सांगकाम्या, दुसरा प्रकार आहे निकाम्या आणि तिसरा प्रकार आहे वाढीव काम्या. सांगकाम्या, एखाद्याला सांगितलं ना, बाळा अरे तुझ्या आजीचं दुखतंय, जा मेडिकलमध्ये जाऊन गोळी घेऊन ये, जा डॉक्टरांना विचारून गोळी घेऊन ये. हा जातो डॉक्टरकडं आणि गोळी घेऊन घरी येतो. परंतु घरी आल्याच्या नंतर म्हणतात, अरे तू गोळी आणली
पण ही जेवायच्या अगोदर घ्यायची का जेवणाच्या नंतर घ्यायची? हा परत डॉक्टरकडे जातो, जेवायच्या आधी गोळी घ्यायची का जेवायच्या नंतर ते सांगा. मग डॉक्टर परत त्याला सांगते, ते परत घरी येतं. परत घरचे विचारतात, अरे गोळी दुधासोबत घ्यायची का पाण्यासोबत? हे परत डॉक्टरकडे जातं. म्हणजे याची मनानी बुद्धी चालत, जेवढं सांगन तेवढंच करणार. हा सांगकाम्या प्रकार. दुसरा प्रकार आहे रिकाम्या निकाम्या प्रकार, ज्याला काही सांगितलं तरी सगळ्या कामाचा कंटाळा. अरे आजीचं दुखतंय, जा मेडिकलमध्ये आणि गोळ्या घेऊन ये. मी मेडिकलमध्ये गेलो असतो, पण मेडिकल उघडलं असेल का? मी मेडिकलमध्ये जातो, परंतु पाऊस आहे, चिखल असल्यावर माझे पाय भरतील. अरे जा ना बाबा, तुझ्या आजीचं दुखतंय. मी जातो बरं का मेडिकलमध्ये, परंतु डॉक्टर आले असतील का? म्हणजे काम तर करायचं नाही, फालतूचे प्रश्न विचारायचे. हे निकाम्या प्रकार. आणि तिसरा प्रकार आहे वाढीव काम्या प्रकार, ज्याला सांगितलं ना, अरे आजी आजारी आहे, जा हॉस्पिटलमध्ये जाऊन गोळी घेऊन ये, डॉक्टरांची भेट घेऊन ये. हा डॉक्टरांकडे जातो, गोळी तर आणतोच, पण येता येता एक सुतुळी, एक बांबू, एक तिरडी, एक मडकं. गावकरी म्हणतात, अरे हे सगळं घेऊन का चालला? माझ्या आजीचं दुखतंय, यदा कदाचित जर तिला ह्या गोळीनं फरक पडला नाही आणि ती जर गेली तर मला परत पाठीमागं यावं लागेल, म्हणून आत्ताच घेऊन चाललो. याला वाढीव काम्या प्रकार असं म्हणतात. माणसाचे जगण्याचे सुद्धा 3 प्रकार आहेत, पण जो चांगल्या विचारानं जगतो, मुखामध्ये ज्याच्या अखंड अविरतपणे भगवंताचं नाव आहे, काय वेळ लागत नाही हो देवाचं नाव घ्यायला, फक्त मनानं घ्या, श्रद्धायुक्त अंतकरणानं. बोलो राम 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 बोलो, श्याम 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 बोलो, राम 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 बोलो, श्याम 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 बोलो राम 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 बोलो, श्याम 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 बोलो, राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. मनवा मनवा खेती करो हरि नाम की, मनवा मनवा खेती करो हरि नाम की. पैसा न लगे रुपया न लगे, न लगे कवड़ी दमड़ी. पैसा न लगे रुपया न लगे, न लगे कवड़ी दमड़ी. बोलो राम 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 बोलो, श्याम 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 बोलो, राम 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 श्याम श्याम श्याम. बोलो राम 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 बोलो, श्याम 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 बोलो, राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. देवाचं नाव घ्यायला काही लागत नाही हो. पैसा न लगे रुपया न लगे, न लगे कवड़ी दमड़ी. बोलो राम 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 श्याम श्याम श्याम. मनवा मनवा खेती करो हरी नाम की. देवाचं नाव घ्यायला काही लागत नाही. आणि माई माऊल्या हो, ज्यावेळी एखाद्या मुलीचं नवीन लग्न होतं आणि लग्न झाल्याच्या नंतर ती मुलगी ज्यावेळी पहिल्यांदा सासरी जाते आणि सासरी गेल्याच्या नंतर जर त्या मुलीनं एकदा घरामध्ये हरिपाठाचं वाचन केलं, माझी आळंदीची ज्ञानराज माऊली त्या मुलीला एवढा मोठा आशीर्वाद देतील. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. एकदा हरिपाठ करावा, फक्त एकदा. खाऊ म्हणून ज्ञानोबारायांनी हरिपाठ दिला. सात्विकता अंतकरणामध्ये धारण होते. ज्यावेळी गाथा ज्ञानेश्वरीचा स्पर्श आमच्या हृदयरूपी अंतकरणाला होतो, त्यावेळी आम्ही चांगले विचार करायला लागतो. बरं ताई, सुरुवातीपासून सांगता विचार करा, विचार करा, पण विचार नेमकं कोणता करायचा?
कुठला विचार करायचा? माणूस म्हणून जन्माला आलो, मोक्ष पदापर्यंत जर जायचं असेल तर संसारामध्ये राहून भगवंताचं नामस्मरण करून ब्रह्मलीन स्थिती जीवाला प्राप्त करून घेणं आणि संसार तरून जाणं, हा विचार माणसानं प्रत्येक क्षणाक्षणाला करावा. अभंगाचं प्रथम चरण. कराच विचार, 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 कराची 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 विचार, कराभव सिंधू पार, कराभव सिंधू पार, कराची विचार, तराभव सिंधू पार, धरा संतांची संगती, मुखी नाम हो राती. चांगले आणि सात्विक विचार अंतकरणामध्ये धारण करा. जीवनामध्ये आल्याच्या नंतर संत महात्म्यांची संगती करा. अखंड अविरतपणे भगवंताचं नामस्मरण, नामचिंतन आमच्या हृदयरूपी मंदिरामध्ये असेल याची दक्षता घ्या. आमच्या लेकरांना चांगले संस्कार द्या. आणि माणूस म्हणून जन्माला आलो ना, आपल्याला फक्त माणसासारखं वागता यावं बास. परंतु हल्ली माणसं मी जन्माला आलो तर मरणारच नाही अशी भावना घेऊन आले होते बाबा. लॉकडाऊनच्या आधी तर सगळ्यांना असं वाटत होतं का मी वरून अमृत पिऊनच आलो की काय. हनुमंतरायांच्या पाठीमागं चिरंजीव म्हणून आपलाच नंबर आहे असं आपल्याला वाटत होतं महाराज. परंतु यम चांगल्या चांगल्यांना सोडत नाही. या जगाच्या पाठीवरती एक माई माऊली अशी होऊन गेली जिचं नाव घेतलं तरी यमाच्या फाशाचं सुद्धा पाणी होत होतं. त्या माई माऊलीचं नाव आहे अंजनी माता. अंजनी मातेचं नाव जरी घेतलं ना तरी यमाचा जो फास होता का फास, त्या फासाचं सुद्धा पाणी व्हायचं. यम हनुमंतरायांकडे आले आणि म्हटले, हनुमंतराया तुमच्या आई साहेबांचा प्राण घेऊन जायचा आहे, पण तुमच्या आई साहेबांचा अधिकार एवढा आहे, त्यांचं नाव जरी घेतलं तरी त्या फाशाचं सुद्धा पाणी होतं. हनुमंतराया अंजनी मातेकडे गेले आणि अंजनी मातेला सांगितलं, आई साहेब तुमचा पर्वकाळ इथून संपलेला आहे, तुम्हाला घेऊन जाण्यासाठी यम येणार आहेत. अंजनी मातेला दुःख झालं नाही बाबा, आनंद झाला, आनंद झाला. पण यमाला अंजनी मातेसमोर उभंच राहता येत नव्हतं. कारण अंजनी मातेचं नाव जरी घेतलं तरी त्याचं असं धोतर कापत होतं. थरथर थरथर यम कापत होता. एवढा अधिकार होता महाराज. ज्या ब्रह्मचार्याच्या आई साहेब आहेत त्यांचा अधिकार काय सामान्य असेल का. परंतु यम दारामध्ये आला अंजनी मातेच्या आणि अंजनी मातेला सांगितलं, आई उद्या तुम्हाला घेऊन जायचंय ठीक 12:30 वाजता. थोडंसं इकडं लक्ष द्या. ठीक 12:30 वाजता मी तुम्हाला नेण्यासाठी येणार. कोण म्हणतंय? कीर्तन तिकडं चालू आहे का आपलं?
किती सांगू तरी नाही कती भटकीचे, पुढे शिंदळणीचे रडतील. आता आम्ही सामून कळत नाही ना, पुढं रडावं लागेल. यमानं सांगितलं, आई उद्या नेण्यासाठी ठीक 12:30 वाजता आम्ही तुमच्या घरी येणार. आई साहेबांनी यमाच्या तोंडावरून हात फिरवला. जगाच्या पाठीवरती एकमेव माई माऊली अशी होऊन गेली जिनं यमाच्याही तोंडावरून हात फिरवला, ती माता अंजनी माता. लेकरा, अरे दमलास का? उद्या येताना लवकर ये. यम 11 वाजताच अंजनी मातेच्या दारात आले बाबा. पंचपक्वानाचा स्वयंपाक केला. त्या मातेनं यमाला जेव घातलं. यमाला जेव घातलं, तोंडावरून हात फिरवला. आई, तुमचा प्राण हरण करायचा आहे, पण तुमचा अधिकार एवढा आहे, तुमचं नाव जरी घेतलं तरी आमच्या फाशाचं सुद्धा पाणी होतं. अंजनी मातेनं स्वतःच्या मनानं स्वतःचा देह ठेवला. जगात एवढी मोठमोठी माणसं होऊन गेली, काळ त्यांना बघितल्याच्या नंतर सुद्धा थरथर कापत होता महाराज. परंतु त्या काळाची सत्ता अशी आहे, ब्रह्मा विष्णू महेश आदी देवांना सुद्धा त्या काळानं सोडलं नाही. तो काळ आपल्याला सोडेल का महाराज? नाही सोडणार. त्या काळाची सत्ता आपल्यावरती आहे. कधी काळ येईल आणि कधी आपल्याला घेऊन जाईल हा देह आपण जाऊ सांगू शकत नाही. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकांचा सांधा, रवर